चेन्नई सुपर किंग्स. तुम्ही संजू सॅमसनला आणलंय कारण का हा सीझन मोस्ट प्रॉबब्ली MS धोनी थालाचा लास्ट सीझन असणार आहे CSK साठी. CSK सारख्या टीमला क्राऊड पूल करण्यासाठी ज्या लेवलचा क्राऊड MS धोनी पूल करू शकतो तसा कोणतरी एक आयकॉन प्लेअर पाहिजे होता, म्हणून संजू सॅमसनला CSK मध्ये आणलंय. साऊथचा क्राऊड पूल करणारा एक आयकॉन तो म्हणजे संजू सॅमसन. पण तुम्ही रवींद्र जडेजाला जाऊन दिला. तुमच्याकडे आता नेथन एलिस सुद्धा नाहीये. तुमचा जो बॉलिंग मधला एक एक्स फॅक्टर होता तोच तुमच्याकडे राहिला नाहीये, तो रूल्ड आउट झालाय. CSK मला हे बोलताना खरंच चांगलं वाटत नाहीये, पण या सीझनसाठी वन ऑफ द वीक टीम्स जर कोणती आहे तर ती आहे CSK ची ही टीम. पहिले आपण त्यांच्या स्ट्रेंथ्स बद्दल बोलूया. बॅटिंग जबरदस्त आहे. ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आलाय, डेवाल ब्रेव्हिस आहे तुमच्याकडे ऑलरेडी, शिवम दुबे आहे तुमच्याकडे ऑलरेडी. तुम्ही यंग टॅलेंटमध्ये यावेळेस खूप इन्व्हेस्ट केलंय. प्रशांत वीर, कार्तिक शर्मा यांच्यावरती भरपूर अमाऊंट ऑफ मनी तुम्ही इन्व्हेस्ट केलंय. चेन्नईसाठी वीकनेस भरपूर आहेत. तुमच्याकडे रवींद्र जडेजासारखा एक ऑलराऊंडर नाहीये. एक ट्रस्टेड जेन्युइन मॅच विनर तुमच्याकडे नाहीये. फास्ट बॉलिंग खूप वीक वाटते. हो, तुमच्याकडे खलील अहमद आहे, तुमच्याकडे अंशुल कंबोज आहे, पण तुम्ही तुमचा एक्स फॅक्टर नेथन एलिस जो होता तो गमावलेला आहे. तुमच्याकडे स्पिन ऑप्शन्स बऱ्यापैकी चांगले आहेत. तुमच्याकडे नूर अहमद आहे, अकिल हुसेन, राहुल चहर या टीम मध्ये आहेत. सो स्पिन असं बोलतात इंग्लिशमध्ये की इट विल टेक केअर ऑफ इटसेल्फ, पण फास्ट बॉलिंग खूप डाऊटफुल वाटतंय आणि तुमच्याकडे ऑप्शन्सच नाही आहेत. जेमी ओव्हरटन एक ऑप्शन आहे, मॅट हेनरी हे ऑप्शन आहे. इंडियन पेसर्समध्ये बघायला गेलं तर तुमच्याकडे मुकेश चौधरी हे एक ऑप्शन आहे. ओव्हरऑल त्यांची जी टीम स्ट्रेंथ आहे टॉप 4 मध्ये जाणं CSK ला थोडं डिफिकल्ट होऊ शकतं. पहिली 11 जी आहे ती आपण बघूया. ओपनिंगसाठी तुम्ही असं बोलू शकता की आयुष मात्रे आणि संजू सॅमसन ओपनिंग करतील. नंबर 3 वरती ऋतुराज गायकवाड, नंबर 4 वरती डेवाल्ड ब्रेव्हिसला तुम्ही पाठवू शकता. नंबर 5 वरती तुमचे जे यंग प्लेयर्स तुम्ही जे खूप पैसे देऊन आणलेत त्याच्यापैकी एक प्रशांत वीरला तुम्ही पाठवू शकता. नंबर 6 वरती तुमच्याकडे शिवम दुबे आहेत. त्यानंतर तुमच्याकडे फिनिशर म्हणून ऑप्शन्स कोण आहेत? जर शिवम दुबेला काही झालं तर बाकीचे प्लेयर्स तर खूप नौके आहेत. प्रशांत वीर असतील, कार्तिक शर्मा असतील, हे खूप नवीन आहेत. त्यांनी IPL अजून टेस्ट नाही केलंय. IPL हे एक वेगळाच गेम आहे. त्यांना जो प्राइस टॅग लागलाय ते त्यांच्यावरती कदाचित एक यंग प्लेअर म्हणून मे बी बर्डन बनू शकतो, पण हे यंग प्लेयर्स मॅड यंग प्लेयर्स आहेत. त्यांच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स प्रचंड भरलेला आहे. सो मला वाटत नाही ते असं होऊ शकतं. CSK ही एक ओव्हरऑल खूप जेन्युइनली मेंटॉर करणारी, चांगली एक एन्व्हायरमेंट क्रिएट करणारी टीम आहे, मॅनेजमेंट आहे. तर मग मे बी तो प्रॉब्लेम नाही होऊ शकणार. पण नंतर बॅटिंगमध्ये MS धोनी, मग तुमचे बॉलर्स सुरू होतात खलील अहमद, नूर अहमद, मॅट हेनरी किंवा अंशुल कंबोज या दोघांपैकी एक. आता नेथन एलिस नाहीये, तुम्ही जेमी ओव्हरटनला खेळवणार जे की ऑलराऊंडर सुद्धा होऊ शकतात. आणि इम्पॅक्ट सबमध्ये जर तुम्ही एक फॉरेन प्लेअर कमी खेळवताय तर तुमच्याकडे अकिल हुसेन खेळवण्याचा खूप चान्स आहे. आणि मे बी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ते स्पिन ऑप्शन्ससाठी राहुल चहरला सुद्धा आणू शकतात. तर या CSK टीमचा एक्स फॅक्टर जो मला वाटतो तो आहे शिवम दुबे. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला. शिवम दुबेचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक मॅचमध्ये इकडे ना तिकडे खूप इम्पॉर्टंट होतं. अंडर द रडार परफॉर्मन्स असतात, एवढं स्पॉटलाईट लाईमलाईट नसतं, पण शिवम दुबे CSK साठी सुद्धा तो रोल प्ले करू शकतात. म्हणून या टीमचा एक्स फॅक्टर शिवम दुबे.